साक्षी, पारू मामी खरंच देवासारखी आहे ग. तिने जर तुझं लग्न माझ्याशी करून दिलं नसतं तर मायाच्या आठवणीतून बाहेर निघणं मला खरंच शक्यच नव्हतं. मी आजपर्यंत पुरता वेडा झालो असतो. तिने माझ्याशी इतका मोठा विश्वासघात केला की मी तिला कधीच माफ करू शकत नाही. ज्या बाळाच्या आगमनाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तेच बाळ माझं नसल्याचं जेव्हा सिद्ध झालं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नरेश मायाला दूषणं देत होता. सोडणारे नरू, काय वारंवार त्या मायाचं नाव काढून स्वतःचा आणि माझा मूड खराब करतोस. ते बाळ जरी तुझं नसलं तरी आता मी तुला तुझं, तुझ्या रक्ताचं, तुझ्या हक्काचं बाळ देणार आहे ना. साक्षीच्या तोंडून हे शब्द ऐकताच नरू आश्चर्याने साक्षीकडे पाहू लागला. तशी साक्षी लाजली. खरंच? नरू आनंदाने ओरडलाच. तसं साक्षी लाजली आणि तिने मानेनेच होकार दिला. मायाला धुतकारून तिच्यावर नको ते आरोप लावून तिला आपल्यापासून, नरूपासून दूर करून पारूने नरू आणि साक्षीचा संसार थाटून दिला होता. आता तर साक्षी आई होणार होती. त्यामुळे पारूलाही खूप आनंद झाला. कारण बदल्याच्या भावनेने तिच्यातील सारासार विचार करण्याची शक्तीच काढून टाकली होती. तिला चांगलं वाईट यातला फरकही कळेनासा झाला होता. मायाच्या संपत्तीवर त्यांचा मालकी हक्क जरी नसला तरी त्या संपत्तीचा उपभोग ते यथेच्छ घेत होते. आज नरू घरात नव्हता. पारू आणि साक्षीच्या छान गप्पा रंगल्या होत्या. त्यांच्या हसण्या खिदळण्याच्या गप्पांचा आवाज बाहेर येत होता. बेभान होऊन त्यांच्या गप्पांची मैफिल जमली होती. आई म्हणायची ती मला, नाही का? आई, त्या नाचणारीच्या मुलीची आई होणार का मी? मला किळस यायची ती मला जेव्हा आई म्हणायची तेव्हा. माझा नवरा हिरावून घेतला तिच्या आईने आणि माझी संपत्ती हिरावून घेतली मायाने. तरीही मी तिच्याशी सलगी केली, तिला जवळ केलं. खोटी का असेना पण माया लावली आणि तिचं अख्खं आयुष्यच राख रांगोळी करून टाकलं. कशी बाजी पलटवली. ना तिला सुगावा लागला ना या नरूला. असं म्हणत पारू कुत्सित हसू लागली. पण मावशी, तिथे इतकी शिकलेली माया होती, नरू होता, तरीही तुने हा डाव कसा साधला? साक्षी कुतूहलाने म्हणाली. मी त्या नर्सलाच पैसे देऊन विकत घेतलं. पारू पुन्हा खळखळून हसली. तिचं हे हसणं भयान वाटत होतं. अगं, लहानपणापासूनच त्या नरूसोबत खेळता खेळता तू मोठी झालीस. तुझा किती जीव जडला होता त्याच्यावर, हे काय माझ्या नजरेतून सुटलं होतं का? पण त्या मायाला आवरायला व्यसन घालणं फार महत्वाचं होतं. पण ते व्यसन आपल्या हातातलं असणं हेही महत्वाचं होतं. म्हणूनच मी नरूसोबत तिचं लग्न लावून दिलं. नरूच्याही मनात तीच होती, हेही माझ्या लक्षात आलं होतं. मला नरूच्या मनातून मायाचं स्थानही कमी करायचं होतं आणि तिला त्याच्या जीवनातून दूरही करायचं होतं. म्हणूनच मी नर्सला पैसे दिले आणि तिने ब्लड सॅम्पलच बदलून टाकले. एका दगडात 3 गोष्टी साध्य झाल्या. मायाचं चारित्र्यही कलंकित झालं आणि नरू तुझा झाला आणि संपत्तीही आपलीच झाली. बापरे, पारूने तर क्रूरतेच्या सर्व सीमाच ओलांडल्या होत्या. तोच त्यांना दारात कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली आणि दोघेही सावध झाल्या. बघते तर दारात नरू होता आणि समोर चहाचे 2 कप घेऊन घरगडी नाम्या उभा होता. या दोघांनी काहीतरी ऐकलं तर नसेल. पारूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पारू आणि साक्षी घाबरल्या, पण नरूच्या हालचालीवरून त्यानं काही ऐकल्याचं जाणवलं नाही. नाम्या वाड्याच्या बाहेर निघाला आणि तटक संपतच्या घरी आला. संपत दादा आहेत का घरी? ओळखीचा आवाज ऐकून संपत बाहेर आला. नाम्याला पाहून तो आश्चर्याने म्हणाला, अरे बोल नाम्या, इकडं कसं काय? वाड्यावर सर्व ठीक तर आहे ना? तिकडं समद ठीक आहे दादा, पण माया ताई साहेबा संग लय मोठा घोळ केला त्या पारू मालकिनीनं. नाम्या म्हणाला. आता काय केलं त्यांनी? संपत लगबगीने म्हणाला. आता काय नाही केलं? तेव्हाच त्या पारू मालकिनीनं लेकराचं रक्त बदलून टाकलं आणि ते लेकरू या नरेश मालकाचं नाही म्हणून सांगितलं. हे तर मला आधीच वाटलं होतं रे. त्यांची चाल आली माझ्या लक्षात. ते नीच प्रवृत्तीचे लोक कोणत्या स्तराला जातील याचा काही नेम नाही. संपत्तीच्या हव्यासापोटी त्या निष्पाप जीवाची होरपळ केली त्यांनी. पण मायाने जर ठरवले ना, त्या संपत्तीमधला एक पै देखील मिळणार नाही त्यांना. ती पोर मोठ्या मानाची, किमान या वैभवाचा त्यांना उपभोग तरी घेऊ देत आहे. अन्यथा फक्त अंगावरच्या कपड्यावर वाड्याच्या बाहेर निघावं लागलं असतं. संपत चिडून बोलला. आत्ताच्या आत्ता ताईसाहेबांना फोन लावा. मी बोलतो त्यांच्याशी, त्यांना समज सांगतो आणि यात नरेश मालकाचा काही बी दोष नाही म्हणून हे बी सांगतो. त्याची ही चाल कपट कारस्थान ऐकून त्या परक्या नाम्याचंही पित्त खवळलं होतं. नको, आता काहीही सांगू नको. विनाकारण तिच्या डोक्याला त्रास. मग तिचं मन इकडे घुटमळेल. करू दे तिला तिचा अभ्यास. तिच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तिला. त्यामुळे अशा गोष्टीत वेळ तिचा घालवण्यात अर्थ नाही.
संपत असं म्हणताच नाम्या खाली मान घालून तिथून निघून गेला. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. एके दिवशी अचानक साक्षीची प्रकृती बिघडली. नरूने तिला दवाखान्यात नेण्यासाठी आपली गाडी काढली. तिला घेऊन तो कोल्हापूरला निघाला. साक्षी आपल्या होणाऱ्या बाळाची स्वप्ने रंगू लागली. तिच्या गप्पा चालू होत्या आणि नरू नुसताच ऐकत होता. काय चालू होतं त्याच्या मनात? पण इतक्यात त्याचं वर्तन बदलल्याचं साक्षीच्या लक्षात आलं होतं. साक्षीला त्रास होऊ नये म्हणून नरू गाडी अगदी हळूवार चालवत होता. डोळ्यांचे पाते लवते न लवतेच एका भरधाव कंटेनरने नरूच्या गाडीला जोरदार धडक दिली. गाडीची समोरची काच फुटली आणि साक्षी गाडीच्या बाहेर फेकली गेली. तिची एक आर्त किंकाळी हवेत विरली. रक्ताची चिळकांडी उडाली आणि मातीत येऊन मिसळली. साक्षी रोडवर पोटावर पडली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सीट बेल्ट बांधून असल्यामुळे नरू थोडक्यात बचावला. तो कसाबसा गाडीच्या बाहेर आला. लोकांच्या मदतीने त्यांनी ताबडतोब बेशुद्ध अवस्थेत असलेल्या साक्षीला दुसऱ्यांच्या गाडीत टाकून कोल्हापूरला हॉस्पिटलमध्ये नेलं. साक्षी रक्ताने लथपथ भिजली होती. तिची ही अवस्था पाहून नरूचं पूर्ण अवसान गळून पडलं होतं. त्याने तिला एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नेलं. साक्षीची ही मरणासन्न अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. नरूशी बोलून काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून डॉक्टरांनी ऑपरेशन सुरू केलं. पारूला हा निरोप लागताच तीही थोड्या वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिला पाहताच नरूच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली. मामी, माझं बाळ गेलं ग. नरूचा कंठ दाटून आल्यामुळे त्याचा आवाज थरथरत होता. काळजी करू नकोस, बाळाचं काय, होईल पुन्हा दुसरं बाळ. साक्षी कशी आहे? पारू म्हणाली. ती धोक्याच्या बाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण नरू अडखळत बोलत होता. पण काय? पारू म्हणाली. आत्या, साक्षी गाडीच्या बाहेर रस्त्यावर फेकल्या गेली आणि ती पोटावर पडल्यामुळे तिचं गर्भाशय फुटलं गेलं. त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव खूप झाला आहे. बाळ तर पोटातच गेलं, पण गर्भाशय, स्त्रीबीजांड सर्वच क्षतिग्रस्त झालं. त्यामुळे ते काढावं लागेल असं डॉक्टर म्हणाले. हे सर्व सांगत असताना नरूला रडू कोसळलं होतं. आता साक्षी परत कधीच आई होणार नव्हती. ही बातमी ऐकताच पारूच्या डोळ्याला अंधारी आली. ती मटकन खाली बसली. नरू थिएटरच्या बाहेर इकडून तिकडे सारख्या फेऱ्या मारत होता. पारूची सर्वच स्वप्न भंग पावत होती. नरूला मायाची आठवण आली. तिच्या हातातलं बाळ त्याच्याकडे झेपावत असल्याचा त्याला भास झाला आणि त्याचे डोळे भरून आले. आता साक्षी कधीच आई होऊ शकणार नाही, हे डॉक्टरांचे शब्द सारखे त्याच्या कानात घुमत होते. पारूला तर सगळं संपल्यासारखं वाटत होतं. तिची गुरमी, ताठा, रग, मृगृही सर्व गळून जमीनोस्तस्त झालं होतं. ती फक्त साक्षी जिवंत असावी यासाठी धावा करत होती. सगळेच फासे आज उलटे पडले होते. तिने विणलेल्या कपट कारस्थानाच्या जाळ्यात आज तीच अडकली होती. नरू दूर उभा राहून तिची हतबल झालेली अवस्था पाहत होता. तब्बल 5 तास लागले साक्षीचं ऑपरेशन करायला आणि हे 5 तास नरूसाठी आणि पारूसाठी एका युगासारखे भासले. साक्षीला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणलं. ती बेशुद्ध अवस्थेतच होती. शुद्धीवर आल्यावरती आयुष्यात कधीच आई होणार नाही हे तिला माहीत झाल्यावर तिची अवस्था काय होईल याची चिंता नरूला आणि पारूला लागली होती. तब्बल 1 महिना साक्षी हॉस्पिटलमध्ये राहिली होती. तिच्या शरीरात कमालीचा बदल झाला होता. ती जिवंत राहिली हेच फार मोठं दिव्य. एक दिवस डॉक्टरांनी नरेशला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. हे बघा मिस्टर नरेश, तुमची बायको जिवंत आहे हीच फार मोठी बाब आहे. कारण तिच्या शरीरात, तिच्या अंतर्गत अवयवात फार मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे दैनंदिन कामात तिला अडथळे तर येणारच. तुम्हाला तिची खूप काळजी घ्यावी लागणार. ती कधीच आई होऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला पुत्र सुखाला तर मुकावेच लागले. पण एक बायको म्हणूनही. डॉक्टर बोलता बोलता थांबले. त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. तुम्हाला जर ती जिवंत असावी असं वाटत असेल तर तुम्हाला संयम राखणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांसारिक पथ्य पाळावं लागेल. बाकी तुम्ही सज्ञ आहात. डॉक्टर बोलत होते आणि नरेश स्थितिप्रज्ञासारखा नुसताच ऐकत होता. त्यानंतर तो साक्षीला घेऊन वाड्यावर आला. ज्या स्पर्श सुखाला माया मुकली, जो विरहाचा दाह मायाने सोसला, त्याच स्पर्श सुखाला नरेश मुकत होता. तोच विरहाचा दाह तोही अनुभवणार होता. संपत काका इथे घडलेल्या प्रत्येक घटनेची इत्थंभूत माहिती मायाला द्यायचा. साक्षीसोबत घडलेली ही घटना ऐकून माया मात्र हळहळली होती. माया दिल्लीला जाऊन तब्बल 10 वर्षांचा कालावधी लोटला होता. आपलं मेडिकलचं शिक्षण पूर्ण करून
तिथेच एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ती प्रॅक्टिस करत होती आणि आज ती एक प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट म्हणून जगविख्यात झाली होती. अनेक न्यूरोसर्जनच्या टीममध्ये ती काम करू लागली होती. कितीतरी क्लिष्ट अशा केसेस तिने यशस्वीपणे हाताळल्या होत्या. त्यामुळे तिची अपॉइंटमेंट कोणालाही सहज मिळत नव्हती. इतक्या व्यस्त जीवनशैलीतूनही ती वेळ काढून संपत काका, अण्णा, मावशा या सर्वांशी फोनवर बोलायची. सर्वजण तिला इकडे येण्यासाठी विनवत असे. तिचीही इकडे येऊन कोल्हापूरला मोठं हॉस्पिटल काढायची आणि आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं अशी इच्छा होतीच, पण तिला तिच्या दृष्टीने बरंच काही अवगत करून घ्यायचं होतं. तिथेच असलेल्या तज्ज्ञ लोकांच्या टीमकडून ती बरेच काही बारकावे शिकत होती. अनेक नामांकित हॉस्पिटलमधून तिला मोठ्या पॅकेजची ऑफर येत होती, पण पैसा कमवणे हा तिचा उद्देश नव्हताच. तिच्या डोळ्यासमोर एकच स्वप्न होतं, कोल्हापूरमध्ये भव्य आणि सुसज्ज असं हॉस्पिटल उभारायचं. ती या विषयावर संपत काकांची चर्चा करायची. भारतातल्या अनेक हॉस्पिटलमध्ये तिची अपॉइंटमेंट घेतल्या जायची. तिथे जाऊन ती अनेक सर्जरीज कमी मोबदल्यात करायची. तिच्या कीर्तीचा, तिच्या नावाचा दरवळ संपूर्ण भारतभर पसरला होता. त्यात कोणरी कसं काय सुटेल? नरूला आता समजलं की त्यानं आयुष्यात काय गमावलं. वाड्याला तर आता पुरती अवकळा आली होती. पारूही आता शरीराने आणि मनाने थकली होती. त्यामुळे ती जास्त कोणाशी काहीच बोलत नव्हती. निमूटपणे सर्व काही अपराधी भावनेने पाहत राहायची. निपुत्रिकतेचे सल साक्षीलाही खात होती. त्यामुळे तिच्याही मनात दुःख, नैराश्याने घर केलं होतं. नरू तर पश्चातापाच्या भट्टीत रोजच होरपळत होता. त्याला तर ना पुत्रसुख होतं ना पत्नीसुख. त्यांच्या मागे नुसती धावपळ, नुसती दगदग. आज सकाळी तर विपरीतच घडलं. पारू खुर्चीवरून बसून कोणत्या तरी विचारात गढून गेली होती आणि अचानक बसल्या बसल्याच खुर्चीवरून खाली पडली. साक्षी जवळच बसलेली होती, पण आपल्या मावशीला उचलण्याचं त्राण आणि तितकं बळ तिच्यामध्ये राहिलंच नव्हतं. त्यामुळे तिने नरेशला आवाज दिला. नरेश पळतच आला. त्याने पारूला उचलून पलंगावर झोपवलं. तिचा श्वास चालू होता, पण ती काहीच हालचाल करत नव्हती. बेशुद्ध पडली होती ती बहुतेक. नरेशने तिला गाडीत बसवलं. साक्षीला सोबत घेऊनही काही फायदाच नव्हता, म्हणून त्याने नाम्याला सोबत घेतलं. नाम्या आपल्या मालकिणीचा तोल पडू नये म्हणून तिला घट्ट पकडून बसला आणि नरेश गाडी चालवू लागला. कधी नाम्याचा स्पर्शही सहन न करणारी पारू आज त्याच्या आधाराने हॉस्पिटलमध्ये जात होती. नरेशने तिला कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे नरेश आता पुरता हादरून गेला होता. त्याला काय करावे काही सुचेनासे झाले. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या. पारूच्या मेंदूला हादरा बसल्यामुळे ती कोमात गेल्याचं निदान लागलं. त्याच हॉस्पिटलमध्ये नरेशचा डॉक्टर मित्र विक्रम होता. तो नरेशला म्हणाला, नरेश, एक मित्र या नात्याने तुला सांगतो, तुझ्या मामीला या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यापेक्षा तू त्यांना मुंबई किंवा पुण्याला घेऊन जा, कारण तुझ्या मामीचा आजार क्लिष्ट आहे आणि इथे त्यावर इलाज होईल असं मला वाटत नाही. मुंबईला, पुण्याला डॉक्टर माया रावते मॅडम अशा क्लिष्ट पेशंटचा इलाज करण्यासाठी येत असतात. त्या एक विख्यात न्यूरोसर्जन आहेत. त्या नक्कीच तुझ्या मामीचा इलाज करतील असं मला वाटतं. कोणत्या डॉक्टर म्हणाला? नरेशचा आपल्या कानावर विश्वासच बसला नाही, म्हणून त्याने परत डॉक्टरचे नाव विचारलं. डॉक्टर माया रावते. विक्रमने पुन्हा ते नाव उच्चारलं. नरेशने आपल्या मोबाईल खिशातून बाहेर काढला. मायाचा नंबर होताच सेव्ह करून त्याच्या मोबाईलमध्ये, पण आजपर्यंत त्याने कधीच तिला कॉल केला नाही, कारण तिच्याशी बोलण्याचं धाडस त्याच्यामध्ये राहिलंच नव्हतं. त्याने नंबर डायल केला. तो नंबर नॉट रिचेबल होता. त्याने वारंवार नंबर डायल केला, पण कॉल काही कनेक्ट झाला नाही. शेवटी नरेश निराश झाला. पारू मामीला डॉक्टरांच्या हवाली करून आणि तिच्या देखरेखीखाली नाम्याला तिथे ठेवून नरू ताबडतोब पुनरीला परत आला. आल्या आल्या तो वाड्यावर न जाता संपत काकांच्या घरी गेला. आपल्या घरी कधीच न येणारा नरेश दारास दिसतात संपतला आश्चर्यच वाटलं. काका, मामी. नरेशच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. तो धापा टाकत होता. आता अजून काय केलं बाबा तुझ्या मामीनं? संपत काका म्हणाले. काका, मामी खूप आजारी आहे. तिला ब्रेन हॅमरेज झाला आहे. तिला कोल्हापूरला ॲडमिट केलं आहे. नरेश काकांपासून नजर चोरत बोलत होता. अरे मग तू मामीसोबत असायला हवं ना, इथे काय करतोस? काका तुसडेपणाने म्हणाले. काका, माया कुठे आहे? नरेश अधीर होऊन म्हणाला.
मला काय माहीत ती कुठे आहे तर. 10-12 वर्षांनी आज तुला तिची आठवण का आली? आजपर्यंत ती कुठे आहे, कशी आहे, मेली का जिवंत आहे, त्याचा मागोवा घेतला तू? आणि आज इतक्या वर्षांनी इथे आलास तोंड वर करून, त्या निष्पाप जीवावर अन्याय करताना, तिच्या कोवळ्या बाळावर अन्याय करताना तुम्हाला थोडी सुद्धा कीव आली नाही? कीव नाही का आली तुम्हाला? चल चालता हो इथून. मलाही माहीत नाही ती कुठे आहे ते. संपत काका अतिशय रागाने बोलत होते. काका मला माफ करा, पण मामीला आता मायाच वाचवू शकते. नरेश गयावया करू लागला. नाही, मला माहीतच नाही तिचा ठाव ठिकाणा. संपत काका म्हणाले. काका किमान मायाचा फोन नंबर तरी. नरेश हताश होऊन म्हणाला. नाही, माझ्याजवळ तिचा नंबरही नाही. संपत काकांच्या मनात त्या पारूबद्दल, नरेशबद्दल खूप तिरस्कार भरला होता. त्यामुळे त्याने नरेशला कोणतीच मदत केली नाही. नरेश तिथून उदास आणि खिन्न मनाने माघारी फिरला. तो गेल्याबरोबर संपत काकांनी मायाला फोन केला. हॅलो माया, कशी आहेस तू? आणि तुझा छोकोला हर्ष कसा आहे? मी बरी आहे काका, आणि हर्ष पण एकदम मजेत आहे, माया म्हणाली. आज नरू आला होता घरी? काका म्हणाले. नरूचं नाव ऐकताच माया थोडा वेळ शांत झाली. कशासाठी आला होता? माया विचारू लागली. तुझी मोठी आई पारू खूप आजारी आहे. तिला ब्रेन हॅमरेज झाला आहे. नरूला तुझ्याबद्दल कुठून तरी माहीत झालं. तो तुझा मोबाईल नंबर मागत होता. संपत काका एका दमात सारं काही बोलून गेले. मग तुम्ही दिला का त्याला माझा नंबर? माया म्हणाली. नाही दिला. चांगल्या शिव्या हसडून त्याला हाकललं मी इथून. संपत काका म्हणाले. चांगलं केलं काका. त्यांनीही मला असंच अपमानित केलं होतं. मायाला ती रात्र आठवली, जेव्हा तिच्या चारित्र्याचे धिंडवडे काढले गेले होते. माया, तू येणार का तुझ्या मोठ्या आईचा इलाज करायला? संपत काका म्हणाले. नाही काका, मी कदापिही येणार नाही, माया रागानेच म्हणाली. थोडं फार अवांतर बोलून मायाने फोन कट केला. माया येईल का आपल्या मोठ्या आईचा इलाज करायला? आलीच तर तिचा निर्णय काय असेल? की तीही बदल्याच्या सुडाच्या जाळ्यात या सर्वांना लपेटून घेईल? हे जाणून घेण्यासाठी बघत राहा, वाचत राहा वीरहाग्नी. आणि हो, वीरहाग्नी कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या आजच्या भागाच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार. धन्यवाद.